ठाण्यातल्या कापूरबावडी परिसरातल्या एका पॉश इमारतीच्या गच्चीत पोलिसांना आढळलं रक्ताच्या सड्यात पडलेलं छाटलेलं मुंडकं नसलेलं शरीर आणि छाटलेल्या मुंडक्यामुळे पोलीस बुचकळ्यात पडले। हत्येचं कारण हादरवणारं आहे। या घटनेनंतर ठाण्यातल्या नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे। नमस्कार, मी हर्षदा परब। इमारतीची साफसफाई करणारा कर्मचारी विशाल खंड्रा इमारतीच्या गच्चीत सोमवारी 16 सप्टेंबरला सकाळी साफसफाईसाठी गेला होता। तेव्हा त्याला तिथे एक मृतदेह दिसला, ज्याला शिर नव्हतं। तिथेच तोडलेलं मुंडकं पाहून विशाल खंड्राचे हातपाय गळून गेले। त्यानंतर विशालने लगेच सुपरवायझर नागेश ठाकरे याला झालेला प्रकार सांगितला। ठाकरेने मोबाईलमध्ये फोटो घेऊन कापूरबावडी पोलिसांना हेल्पलाईन क्रमांक 112 वर फोन केला आणि याबद्दल माहिती दिली। तोवर इमारतीतल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर हा मेसेज फिरू लागल्यानंतर ही माहिती वाऱ्याच्या वेगानं ठाण्यात पसरली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि ठाणे क्राईम ब्रांचचं युनिट 5 घटनास्थळी पोहोचलं। जुजबी माहितीच्या आधारे त्या सोसायटीच्या सिक्युरिटी सुपरवायझर सोमनाथ सातगिरीचा हा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली। सोमनाथचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवला होता। त्यानंतर पोलिसांनी आसपास चौकशी सुरू केली। इमारतीचं आणि इमारतीतल्या लिफ्टचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासलं। सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांना मोठी आणि महत्त्वाची माहिती मिळाली। रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सुपरवायझर सोमनाथ याच्यासोबत आरोपी प्रसाद कदम सुरक्षा रक्षकाच्या ड्रेसमध्ये लिफ्टनं वरच्या माळ्यावर जाताना पोलिसांना या फुटेजमध्ये दिसला। तसंच लिफ्टमधल्या सीसीटीव्हीतही ते दोघं असल्याचं पोलिसांना आढळलंय। प्रसाद आणि सोमनाथ बरोबर जात असताना प्रसादच्या हातात पांढरी पिशवी आणि पाठीवर एक सॅक होती। सीसीटीव्हीत प्रसादने सुरक्षा रक्षकांचा ड्रेस काढल्याचं आणि त्यानंतर पांढरा शर्ट घातल्याचं पोलिसांनी नोंदवलंय। त्यानंतर रात्री साधारण 1:30 वाजण्याच्या सुमारास प्रसाद पायऱ्यांनी खाली उतरताना सीसीटीव्हीमध्ये पोलिसांना आढळलाय। त्याच्याबरोबर सोमनाथ त्यावेळी नव्हता। तसंच खाली उतरताना प्रसादच्या तोंडावर मास्क होता आणि दोन्ही हात लाल रंगानं माखलेले पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेत। सोमनाथच्या सहकार्यानं त्याची हत्या केल्याचा आधीपासूनच पोलिसांना संशय होता। पोलिसांना प्रसाद कदम हा सिक्युरिटी गार्ड गायब असल्याचंही आढळलं होतं। इथं पोलिसांना सोमनाथच्या मोबाईलमध्येही काही महत्त्वाची माहिती सापडली होती। पोस्टमॉर्टेमच्या रिपोर्टनुसार आधी सोमनाथवर धारदार शस्त्रानं वार करण्यात आले, त्यानंतर त्याचं शिर छाटून टाकण्यात आलं। पोस्टमॉर्टेमनुसार रविवारी रात्री 10च्या सुमारास सोमनाथची हत्या करण्यात आली होती। सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोमनाथ आणि प्रसाद गच्चीवर जातानाची वेळ, पोस्टमॉर्टेममध्ये नोंदवली गेलेली हत्येची वेळ ही एकच असल्यामुळे पोलिसांना आता कन्फर्म झालंय ते म्हणजे की प्रसादनंच सोमनाथची हत्या केली आहे। सोमनाथचा मृतदेह सोमवारी सकाळी पोलिसांना आढळला होता। नागरिकांमध्ये असलेल्या भीतीमुळे पोलिसांवरही आरोपीला लवकरात लवकर शोधण्यासाठी दबाव होता। पोलिसांनी शोध सुरू केला। अवघ्या 12 तासात पोलिसांनी सोमनाथचा सहकारी प्रसाद कदमला संशयावरनं सांगलीतनं ताब्यात घेतलं। प्रसादने हत्येची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक सुद्धा केलीय। इमारतीच्या टेरेसवर सिक्युरिटी गार्ड जेवण बनवायचे। रविवारी जेवणानंतर आरोपी प्रसाद कदमनं 8,000 रुपये सोमनाथकडे मागितले होते। त्यावेळी सोमनाथने आईवरनं प्रसादला गलिच्छ शिवी दिली। त्या रागातूनच प्रसादने सोमनाथची हत्या केली। पोलिसांनी जेव्हा मृतदेह ताब्यात घेतला त्यावेळी तिथं शेजारीच काही अंतरावर पोलिसांना चायनीजचे पाकिटं, लाल रंगाचा चायनीज सॉस, स्टीलचा टोप, 2 मोबाईल, सिक्युरिटी गार्डच्या खांद्यावरची एक फीत, शर्टची बटणं आणि इतर काही वस्तू आढळल्या आहेत। पार्टी झाल्यानंतर आरोपी प्रसादनं धारदार शस्त्रानं सोमनाथच्या पाठीवर, चेहऱ्यावर आणि मानेवर विळ्यानं वार केले आणि त्यानंतर धडापासून शिर वेगळं करत हत्या केली। हत्या केल्यानंतर मग प्रसादनं तिथून पळ काढला असावा असा पोलिसांना संशय आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमनाथ आणि प्रसादचं याच्याही आधी 4 ते 5 वेळा भांडण झालं होतं। आईवरून शिवीगाळ केल्यानं संतापलेल्या प्रसादनं सोमनाथची हत्या केली। असं म्हटलं जातंय की वेब सिरीज पाहून प्रसादने सोमनाथची हत्या केली। पोलीस प्रसादकडून याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। मृत सुपरवायझर सोमनाथ यानं आईवरून गलिच्छ शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून प्रसादनं निर्गुण हत्या केल्याचं समोर आलंय, पण पोलीस अधिक तपास करतायत। प्रसाद हा तापट स्वभावाचा असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय। यापूर्वीही प्रसादने इतर काही ठिकाणी शिवीगाळ आणि रागातून मारहाण केल्याचं त्यानेच पोलिसांसमोर कबूल केलंय। आता पोलिसांसमोर आव्हान आहे ते म्हणजे प्रसादनं केलेला हा गुन्हा त्यांच्या समोर कबूल केलाय, पण या गुन्ह्यासाठी प्रसादनं जे हत्यार वापरलं होतं ते शोधणं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी करण्याच्या आधी प्रसादला कोणी आणि कशा पद्धतीनं मदत केली होती का याची माहिती घेणं हे पोलीस सध्या काम करतायत।